नमस्कार. आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज मी एकादशी निमित्त आमच्याकडे जी छोटीशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे त्यांना सकाळीच दूध आणि पाण्याने अभिषेक केलेला आहे. तुम्ही बघू शकताय की मी दुधाने कसा अभिषेक करत आहे. तुम्हीही घरच्या घरी अशा प्रकारे अभिषेक करू शकताय. तर तुम्ही पुढे बघालच मी काय काय आणि कशी विठ्ठल रुक्मिणींची पूजा केलेली आहे. तसेच पाठीमागे लक्ष्मी आणि विष्णूंचाही माझ्याकडे फोटो आहे, त्यांचीही पूजा केलेली आहे. तर अशी छोटीशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, त्यांची पूजा झालेली आहे. तुळशी घातलेली आहे, हार घातलेला आहे आणि मी अशी मस्तपैकी विठ्ठलाची रांगोळी काढलेली आहे. तर कशी आलेली आहे रांगोळी हे कमेंट करून मला तुम्ही नक्की सांगा. ते म्हणतात ना, एकादशी आणि दुप्पट खाशी. तर बघू शकताय की मी फराळासाठी खिचडी बनवलेली आहेत, वेफर्स होते, सफरचंद, दूध, शेंगदाणे आहेत आणि रताळं होतं. तर तुम्ही आज काय काय बनवलं होतं फराळासाठी ते मला कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यानंतर आम्ही मंदिरात गेलेलो. तिथे मनस्वीनं असा झेंडा घेऊन मस्तपैकी असं ते गंध लावून घेतलेला आहे. थँक्यू.